सगळ्यात जो काही खेळखंडोबा महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये दिसतोय तो हास्यास्पद आहे। सोनिया संदेश सामना छापताय, काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांची कानटोचणी शिवसेनेचे नेते खासदार करतायत। सोनियाजींच्या जे मनात येतं त्याचं इंटरप्रिटेशन करण्याचं काम संजय नावाचे गृहस्थ करतायत आणि या सगळ्यातून एका दिशेने महाराष्ट्र विकास आघाडी चालली असं काही दिसत नाही आणि राहता राहिला संदेशच तर ट्विटरच्या फांद्यांवरनं खाली उतरून काम करावं लागेल। हा संदेश केवळ नाना पटोलेंनाच त्यांना द्यायचा आहे का काँग्रेसचे युवा नेते माजी राष्ट्रीय अध्यक्ष यांनाही अप्रत्यक्षपणे कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांना सांगायचं आहे का? या सगळ्या गणिताची उलगडा अजून व्हायचा आहे। पण सगळाच प्रकार महाराष्ट्र विकास आघाडीमधला इतका हास्यास्पद आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू शिवसेनेचा प्रवक्ता मांडतो, शिवसेनेचं मुखपत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं मत मांडतं आणि काँग्रेसचे राज्यातले नेते हे शिवसेना जे कार्यक्रम करतं अशा पद्धतीचे तोडफोडीचे कार्यक्रम मुंबईत करतायत आणि त्यामुळे जनतेमध्ये भ्रम आहे आणि त्या भ्रमातून जनहित काही होतं असं दिसत नाही। मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांचं हे विधान संपूर्ण अभ्यासांती नाही। अहो फुल कॅबिनेटमध्ये ज्या हा निर्णय झाला त्यात तुम्ही होतात ना। माननीय उद्धव ठाकरेजी आपला फुल कन्सेंट घेतल्यानंतर हा प्रस्ताव आणला होता ना आणि त्यामुळे सवाल उपस्थित करायचा असेल तर त्या कायद्यावर आणि अहवालाच्या फुलप्रूफवर करून चालणार नाही। सवाल उपस्थित हा होतोय की तो अहवाल जो आहे मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय आयोगाचा त्याचं फुल ट्रान्सलेशन तुम्ही का नाही केलं? सवाल समाजाच्या मनात हा आहे की सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या वेळेला भूमिका मांडायची होती त्यावेळेला गायकवाडांच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर फुल आर्ग्युमेंट तुम्ही का नाही केलं? आणि त्यामुळे ज्या कॅबिनेटमध्ये फुल कॅबिनेटचे आपण भाग होतात, ज्या निर्णयाला आपण फुल कन्सेंट दिला होता तोच अहवाल फुल आर्ग्यू तुम्ही कोर्टात केला नाही। मान्य उद्धवजी, हा एप्रिल फुलचा कार्यक्रम नव्हे आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणावरून एप्रिल फुल करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका। तुम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम राहा, ही पहिली आमची तुम्हाला विनंती आहे। ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात निर्णय घेण्यात आले त्यातनं खरं तर जी मूळ शंका आम्ही मांडली होती की खरंच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादीची होती का किंबहुना नव्हतीच, त्याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येतोय। वाहिन्यांमधनं लक्षात आलं, काँग्रेसचं शिष्टमंडळ काल मुख्यमंत्री महोदयांना भेटलं आणि त्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या आम्ही पाहिल्या आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्री माननीय राज्यपाल महोदयांना शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि त्या संदर्भातल्या बातमी सुद्धा निवेदनाच्या आम्ही वाचल्या। केंद्र सरकारलाही पत्र पाठवलं असं म्हटलंय, राष्ट्रपती महोदयांनाही पत्र पाठवलं असं म्हटलंय, माननीय पंतप्रधानांनाही पत्र पाठवलं आरक्षणाच्या विषयात असं म्हटलंय। पण त्याच राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासाठीच्या असलेल्या उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय अशोक चव्हाण मात्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले। त्यामध्ये त्यांनी मागणी आरक्षणाची पहिली ठेवली नाही, त्यांनी राज्याच्या अधिकारातल्या सवलती द्या असं सांगितलं। मग आता मराठा समाजाच्या अपेक्षा ज्या या सरकारकडून आरक्षणाच्या बाजूच्या होत्या आणि आहेत त्याला हरताळ काँग्रेस पक्षाने फासला का?
हा आमचा प्रश्न आहे. कारण काँग्रेसची मागणी राज्याच्या उपसमितीच्या अध्यक्षाच्या समवेत आम्हाला सवलती द्या, आरक्षणाचं नंतर बघू अशा स्वरूपाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्वतः मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यपाल महोदयांना आणि केंद्राला पत्र लिहिताना मात्र आरक्षणाची भूमिका मांडताय. जे सर्वोच्च न्यायालयासमोर खेळखंडोबा तुम्ही केलात की आपली बाजू मांडताना दणकटरित्या फुल ट्रान्सलेट करून राज्य मागासवर्गीय आयोगात असाधारण परिस्थितीत 50% वर जाण्याच्या सुद्धा सगळ्या पुराव्यांसहित बाजू मांडायची का दुसऱ्या बाजूला फुल बेंच असलेलं इंदिरा सहानीचं जजमेंट न्यायनिवाडा तो आता कालबाह्य झाला याच्याबद्दल बाजू मांडायची. या दुविधेमध्ये राज्य सरकारने इंदिरा सहानीचा न्यायनिवाडा कालबाह्य झाला याच्यावर जास्त बाजू मांडली आणि अहवालाच्या असलेल्या प्रमुख मुद्द्यांवर बाजू मांडली नाही. म्हणून अहवालही फेटाळला गेला, आरक्षणही फेटाळलं गेलं. अशा दुहेरी फसलेल्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका राज्य सरकारने घेतली. तशीच दुहेरी फसगत करणारी भूमिका महाराष्ट्र विकास आघाडीने घेतली. एका बाजूला सवलतीची मागणी आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाची मागणी. आणि म्हणून ही फसगत करण्याची परंपरा आता कुठेतरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाशी थांबवावी. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये याची मुहूर्तमेढ काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केलेली आहे. आरक्षणाचा मुद्दा सवलतीकडे नेऊन आरक्षणाचा मुद्दा आता मागे पाडण्याची भूमिका काँग्रेसने का घेतली आहे याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं समर्थन आहे का? नियोजनाचा अभाव असला की कसं असतं ते पहा. आणि म्हणून हा मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा असं आम्ही म्हणतो. याचं कारण कायदे तज्ज्ञांची समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर अभ्यास करण्यासाठी आता गठीत झाली. ती अभ्यास करून स्वतः राज्य सरकारला त्याबद्दलची माहिती देणं अजून बाकी आहे. राज्याचं एकदिवसीय किंवा आवश्यकचं अधिवेशन करून त्यावर चर्चा करणं बाकी आहे. माझ्या माहितीनुसार विरोधी पक्षनेत्यांशी, विरोधी पक्षाशी आणि मराठा संघटनेशी अधिकृत चर्चा अजून झालेली नाही. तरीही राज्य सरकारने या सगळ्या गोष्टींना अलाहिदा ठेवून केंद्राकडे निवेदन पत्र कुठल्या आधारावर पाठवलंय? कायदे तज्ज्ञांचं मत घेतलेलं दिसत नाहीये. सर्वसमावेशक चर्चा झालेली दिसत नाहीये. विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा झाल्याचं समजत नाहीये. मराठा संघटनांची मतं जाणून घेतलेली दिसत नाहीयेत. मग आज तुम्ही निवेदन जे केंद्राकडे पाठवताय ते अपुऱ्या अभ्यासांतर्गत का पाठवताय? त्यात सर्वसमावेशकता का नाही आहे? का पुन्हा एकदा अशा पायावरचंच निवेदन पाठवायचं की जे उद्या कायद्याअंतर्गत वर केंद्राकडे जाताना टिकूच नये असा अघोरी प्रयत्न तर महाराष्ट्र विकास आघाडीचा नाही आहे ना. आणि त्यामुळे सगळे दिवस हे उत्तमच असतात असं मानणाऱ्यांपैकी मी असलो तरी अमावास्येच्या दिवशी काळा अघोरी निवेदनाचा प्रयत्न या सरकारने केला का? हा खरा प्रश्न उभा राहतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं की काँग्रेस राष्ट्रवादीला हे आरक्षण द्यायचं नाही असा थेट आरोप करायचा तुम्हाला? मी पहिल्या दिवशी थेट म्हटलं की आज जे फुलप्रूफ नाही असं म्हणतात त्यांनी थोडं 5-6 वर्षापूर्वी जावं आणि आपण आरक्षण देताना आयोग तरी स्थापन केला होता का? त्याचा क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्स तरी जमा केला होता का? तो आयोगाकडनं रॅटिफाय तरी केला होता का?
केवळ समितीच्या आधारावर जे आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं ते उद्धव ठाकरे साहेबांना फुलप्रूफ वाटतं का? जे आरक्षण ज्या अहवालाच्या आधारावर उच्च न्यायालयात मुंबईत टिकलं, सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली नाही, आणि अशा पद्धतीच्या अहवालावर आज तुम्ही टिप्पणी करून पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये ही भूमिका तेव्हाही घेत होते, म्हणून समितीवर बोलवण केली होती. मराठ्यांच्या आरक्षणाची तुलना अल्पसंख्याकांच्या आरक्षणाशी करून केली होती. आमच्या सरकारच्या काळात गायकवाड आयोगाच्या कामाला शंका उपस्थित केल्या होत्या, आणि या सगळ्यावर पहिल्या दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये हीच भूमिका घेत होते. आणि आज उद्धव ठाकरेजी पण ती घेत आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आणखी एक प्रश्न या प्रकरणात पडतो. राज्य सरकारनं आरक्षण प्रकरण केंद्राकडे घेऊन जाण्याची घाई केली असे तुम्हाला वाटतं का? काल चंद्रकांत दादा पण त्याच संदर्भात बोलले. सरळ प्रश्न आमचा आहे की तुम्ही केंद्राकडे जो प्रस्ताव आणि निवेदन पाठवलंय त्याआधी तुम्हीच गठीत केलेल्या कायदे तज्ञांच्या समितीने दिलेला अहवाल किंवा मार्गदर्शन याचा विचार केला आहे का? उत्तर नाही. तुम्ही घाई इतकी केली आहे, अविचाराने इतका निर्णय केलात. अजूनही मराठा संघटनांचं त्यांचं मत काय याबद्दलचा अभ्यास केलायत का? नाही. अहो ते जाऊ द्या, जी तुमच्या राज्य सरकारने उपसमिती नेमली त्या उपसमितीने अजून काही बैठक घेतली आहे का? नाही. राज्यात विरोधी पक्षनेते आहेत, विरोधी पक्ष आहेत, अन्य पक्ष आहेत, यांना सर्वसमावेशकरित्या तुम्ही एकत्रित आणून निर्णय घेतला आहे का? नाही. आणि म्हणून या सगळ्यात योग्य नियोजन, संपूर्ण अभ्यास आणि सर्वसमावेशकता याचा अभाव असलेलं कुठलं निवेदन तुम्ही केंद्राकडे पाठवलंय? आणि म्हणून आमच्या मनात शंका येते की हे निवेदनच मुळी तुम्ही यासाठी पाठवलंय की उद्या कायद्याच्या कचाट्यात हे निवेदनही अडकावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या कुहेतूने घेतलेला निर्णय तुमचा असावा, हा समाजाचा समज आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी. नाना पटोले आता म्हणतात की आशिष शेलारांना मला सांगायचं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोनिया गांधींवर जी टीका केलेली आहे ती योग्य नाही आहे. त्याचबरोबर गांधी घराण्यावर गरळ ओकण्याच्या पलीकडे भाजप काही करत नाही. नाना पटोले हे हास्यास्पद एक कॅरेक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातलं आहे. जे प्रश्न आम्हाला ते विचारतायत त्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या विनोदी कलाकाराला आमचा हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या 10 प्रेस कॉन्फरन्स काढा आणि 10 पैकी 10 किंबहुना 9 तर नक्कीच वार्ताहर परिषदेमध्ये मोदी मोदी आणि मोदी सोडून तुम्हाला दुसरं काय बोलता येतं याचा आधी उलगडा करा. नड्डा एक राष्ट्रीय पक्षाचे आमचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. सोनिया गांधीजी या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांना प्रश्न उपस्थित करणं हे जर तुम्हाला यावर तुम्ही जर प्रश्न विचारत असाल तर तुम्ही एका राज्याचे विनोदी कलाकार अध्यक्ष आहात. तर तुम्ही पंतप्रधानांवर प्रश्न उपस्थित केला सोडून अन्य काही करत नाही याचं आत्मपरीक्षण करा. पण आमची तुमच्याकडनं अपेक्षाच नाही आहे. त्याचबरोबर संजय राऊतांनी आता थोड्या वेळ सांगितलं की राजधर्माचं पालन करण्याची गरज आहे. सर्वांना सल्ला आहे, केंद्राला सुद्धा सल्ला आहे. एका गोष्टीचं स्पष्टीकरण करण्याची वेळ आलेली आहे. आजच्या वर्तमानपत्रामध्ये जी माहिती समोर येते त्यामध्ये गंभीर प्रश्न समोर उपस्थित झालेले दिसत आहेत. अजूनही सर्वश्रुत संपूर्णतः फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य सेवक सेविकांना त्यांचं लसीकरण पूर्ण झाल्याचं राज्यात दिसत नाही. नंबर 1. नंबर 2, 40% वर आरोग्य सेवक सेविकांना दुसरा डोस मिळाला नाही ही परिस्थिती आहे.
नंबर 3, वरिष्ठ नागरिक 60 वर्षावरचे लसीकरणासाठी वनवन फिरतायत आणि उन्हातानामध्ये त्यांना फिरावं लागतं. ही परिस्थिती राज्याच्या लसीकरण केंद्रावर दिसते आहे. नंबर 4, राज्य सरकारने आज निर्णय घेतला की 45 वर्षा अगोदरच्या लोकांचं लसीकरण आम्ही आता अगोदर पूर्ण करू. याचा अर्थ 45च्या वर्षांच्या लसीतला अभाव हा त्रास त्या लोकांना, आमच्या जनतेला झाला आहे. आणि 5वा मुद्दा 18 ते 44 मधल्यांना आता आम्ही देणार नाही, देऊ शकणार नाही. ह्या 5ही मुद्द्यांमुळे मला एकच विधान राज्य सरकारला करायचं आहे की होय, राज्य सरकारच्या उचित सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष म्हणून जनहितासाठी समर्थन देते आहे. पण ज्या वेळेला आम्ही तुम्हाला समर्थन देतोय त्यावेळेला आमचा सवाल आहे की अनियोजन किंवा सुनियोजनाच्या अभावी तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे राज्याची परवड होते आहे. सर्व घटना बघितल्या तर लक्षात असे येतात, राज्य सरकारचे निर्णय केवळ 2 गोष्टींच्या आधारावर बनतायत की काय, ठरतायत की काय. एक, केंद्राला बदनाम कसं करता येईल या आधारावरच राज्याचे निर्णय होत आहेत का. आणि 2, मोदी मत्सर ही प्राथमिकता मानूनच राज्य सरकारमध्ये बसलेले मंत्री निर्णय घेत आहेत का, हा सवाल नंबर 2 आहे. मोदी मत्सर आणि केंद्राला बदनाम करणं या आधारावरच राज्याचे निर्णय होताना दिसत आहे. त्याचं कारण, ज्या वेळेला लसीकरण सुरू केलं केंद्र सरकारने त्यावेळेला राज्यातल्याच मंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला, ही मोदी लस आहे, आम्ही घेणार नाही. लसींच्या विरोधामध्ये राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिका हे मोदी मत्सराचं उदाहरण तेव्हापासून सुरू झालं. मग केंद्र सरकारने ज्या वेळेला आरोग्य सेवक सेविका आणि फ्रंटलाईन वर्कर यांना अगोदर द्या असं म्हटल्यानंतर चित्र आज काय दिसतंय, अजूनही आमच्या आरोग्य सेवक सेविका आणि फ्रंटलाईन वर्करना दुसरा डोस 40% वर मिळाला नाही आणि संपूर्ण लसीकरण झालं नाही. केंद्राने दिलेल्या निर्देशाला पालन करण्याऐवजी केवळ राजकारण हित करण्यासाठी आम्हाला आता 45च्या लोकांना सुद्धा उघडू द्या अशी मागणी राज्य सरकारने केली. ती अभ्यासविरहित होती, आज स्पष्ट झालं. आणि म्हणून 60च्या अगोदरच्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालं नाही आणि 45ची मागणी केली. हा नियोजनाचा अभाव राज्य सरकारचा केवळ राजकीय हितापोटी होता, हे आज स्पष्ट होत आहे. म्हणून टोपेजींना आम्ही पहिलं त्यांचं लसीकरण पूर्ण करू हे आज संपूर्ण 1 महिन्याचा वेढा घातल्यानंतर आज लक्षात येत आहे. 18 ते 45च्या बाबतीत सुद्धा केंद्र उघडायची, पण लस त्या 18 ते 44 साठी आलेली आता आम्ही 45च्या अगोदरच्यांना वापरू असं म्हणून त्या युवकांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण करून केंद्र सरकारला कुठेतरी बदनाम करता येईल का, ह्या आधारावरच निर्णय घ्यायचा. आमची हात जोडून विनंती आहे राज्य सरकारला, भाजपच्या पत्रांना आणि निवेदनाला किंमत देऊ नका, चालेल. आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवा, चालेल. पण राजकीय हित का जनहित, महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा का महाराष्ट्राच्या जनहिताच्या विरोधातले निर्णय, यामध्ये महाराष्ट्र जनतेच्या बाजूने हिताचे निर्णय तरी घ्या. मोदी मत्सर आणि केंद्राची बदनामी निवडणुकीच्या फलाटावर आपण जरूर पाहू, पण आज जनहिताचे, महाराष्ट्र हिताचे तरी निर्णय घ्या. चित्र खूप स्पष्ट आहे. केंद्र सरकार ज्या वेळेला म्हणेल लसीकरण सुरू करा त्यावेळेला ही मोदी लस आम्ही घेणार नाही. केंद्र सरकार 60च्या अगोदरच्यांचं पूर्ण करा म्हटल्यावर आम्ही 45ची मागणी करू. केंद्र सरकार फ्रंटलाईन वर्कर किंवा हेल्थ वर्कर्सचे सेकंड डोस जपून ठेवा तर आम्हाला 18चा अगोदर सुरू करू द्या. याचा अर्थ या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये सुनियोजित कामाचा अभाव आहे आणि जाणीवपूर्वक केंद्राला बदनाम कसं करता येईल आणि मोदी मत्सराच्या उकळ्या फुटल्यानंतरच्या परिणामाला महाराष्ट्रातल्या जनतेला आज तकलीफीचा सामोरा करायला लागतो आहे. आणि त्यामुळे संजय राऊतजी, सामनामध्ये सुद्धा राजधर्मावर लिहा,
मोदी मत्सर आणि केंद्राला बदनामी याचा फडशा निवडणुकीत आपण लावू, त्याला आम्ही समर्थ आहोत. पण आज तारी महाराष्ट्र धर्म तुम्ही पाळा, ही शिवसेनेच्या मुखपत्राला आणि शिवसेनेला आमची विनंती आहे. ते पुढे जाऊन तेच असे म्हणतात की सामना हा वाचावाच लागतो, कारण का सामना काय करतो ते राज्यातील संतांतरानंतर कळलेलं आहे सर्वांना. मला असं वाटतं की कुठल्याही वर्तमानपत्रावर टीका टिप्पणी करण्याची भूमिका भाजपची नाही. तो मुखपत्र असला तरी राऊत काय आमचे दुश्मन नाही आणि सामना काय आमचा विरोधक वर्तमानपत्र आहे, एवढ्या पुरतंच आम्ही त्याला पाहतो. सेंट्रल विस्टावर मोठ्या प्रमाणात खर्च होतोय, मात्र लसीकरणावर तेवढ्या प्रमाणात खर्च होत नाही. दोन बाबी या वेगवेगळ्या आहेत. लसीकरणाचं ॲडव्हान्स पेमेंट देऊन बुकिंग करून लस मिळवणारं भारत सरकार, याची तुलना जगातही कुठल्या अन्य राष्ट्राशी होऊ शकते का, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे लसीकरण यात जर महाराष्ट्र नंबर 1 आला तर आमचा सवाल महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला आहे. त्या लसी आजही देणाऱ्या लसी या वरनं आकाशातून पावसाच्या रूपाने पडल्या का जमिनीतून उगवल्या? जर महाराष्ट्र नंबर 1 लसीकरणात आहे तर त्याचं संपूर्ण श्रेय हे केवळ आणि केवळ मोदी सरकारला आहे. राज्याच्या आणि महापालिकेच्या नियोजनाचा सुद्धा उपयोग झालेला आहे. धन्यवाद. एक महत्त्वाचा प्रश्न की काल पालिकेमध्ये भाजपच्याच नेत्यांनी असा आरोप केलाय की नवीन जे 12 ऑक्सिजन प्लांट टाकले जाणार आहेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांनी अर्ध्या किमतीमध्ये ते प्लांट टाकतात, जेव्हा की मुंबई महानगरपालिका अनुभव नसलेल्या कंपन्यांना या बीडमध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर रक्कम दुप्पट देण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा करोनाच्या काळामधल्या खरेदी आणि कंत्राटाच्या कामाचा संपूर्णपणे लेखाजोखा या सगळ्या प्रकरणात करोना थोडं शांत झाल्यावर आम्ही वेगळा घेऊच, कारण केवळ एक प्रकरण नाही आहे. महापालिकेमध्ये स्थायी समितीसमोर न जाता निर्णय होत आहेत. काही ठिकाणी तर कंत्राट न काढता डायरेक्ट थेट कामं दिली जात आहेत. महापालिकेत बसलेले एक अतिरिक्त आयुक्त महाशय वेलारसू हे तर आता सर्व शक्तिमान सुपरमॅन झालेले आहेत. या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराची समूळ प्रकरणं खोदून आम्ही काढू. ऑक्सिजनच्या प्लांटला दिल्या जाणाऱ्या कामाच्या कंपन्या या यथायोग्य अनुभव असलेल्याच असल्या पाहिजे, आमची भूमिका आहे. त्याचा दर हा समर्थनीय आणि कमीत कमी असला पाहिजे ही अपेक्षा आहे. पण राज्य सरकारने किंवा महानगरपालिकेत बसलेल्या शिवसेनेकडून आता या अपेक्षांची पूर्तता होऊच शकत नाही. याचं कारण सॅनिटायझर सप्लायचं काम सुद्धा ड्रम आणि ढोल बनवणाऱ्या कंपनीला केवळ ते महापौरांच्या जावई आहेत म्हणून ज्या महापालिकेत मिळतं, त्या महापालिकेत पेंग्विन आणणाऱ्या कंपनीला आता ऑक्सिजन बनवण्याचं काम मिळालं तर आम्हाला आश्चर्य वाटायचं कारण नाही. पण आजही आम्ही वेलारसू आणि शिवसेनेच्या सत्ताधीशांना सांगू इच्छितोय, खबरदार. करोनाच्या या काळात आम्ही जनहिताच्या बाजूने आहेत, तुम्ही घेतलेल्या भ्रष्टाचारातल्या निर्णयाच्या बरोबर नाहीत. योग्य वेळेला याचा पर्दाफाश करू.